नमस्कार अमरावती। 2 दिवसापूर्वी अमरावती शहरात पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या अफवेने शहरात एकच खळबळ उडाली आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे। चांदूर रेल्वे रोडवरील SRPF पोलीस गट क्रमांक 9 च्या वेलफेअर पेट्रोल पंपावर सुद्धा नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली। वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अनेक वाहनधारक तासनतास पेट्रोल भरण्याकरिता थांबलेले दिसत आहेत। दरम्यान शहरातील 2 ते 3 पेट्रोल पंप अचानक बंद पडल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे। त्यातच सोशल मीडियावर पेट्रोल पंप बंद राहणार अशा अफवा व्हायरल झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। प्रशासनाने मात्र स्पष्ट केलं आहे की शहरात पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता शांत राहावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता प्रयत्न सुरू असून अफवापासून दूर राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात येत आहे। योगेश जळमकर SRPF वेलफेअर पेट्रोल पंप येथील मॅनेजर म्हणून काम करतो आणि सध्या मला हे सांगायचं आहे की आज तुम्ही मागे पाहताय खूप प्रमाणात गर्दी वाढलेली आहे, परंतु मला जनतेला हे सांगायचं आहे की असं कुठल्याही प्रकारचा तुटवडा पेट्रोल आणि डिझेलचा नाही आहे। सगळं मुबलक प्रमाणात इथं डिझेल पेट्रोलचं वाटप सुरू आहे आणि इथून पुढेही भविष्यात सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि सुरळीत मिळतील। नाही, आता बंद पडलं याचे कारणं अनेक असू शकतात, परंतु माझ्या तरी माहितीनुसार जर तिकडनं जे आमचा डेपो आहे तिकडनं व्यवस्थित पुरवठा चालू आहे, त्याच्यामुळं शहरामध्ये तरी सुरळीत पेट्रोल डिझेल सगळे जनतेला लोकांना मिळेल। माझं आव्हान हेच आहे की अशा प्रकारची गर्दी करण्यात काही अर्थ नाही, आपले वेळ गमावण्यात काही अर्थ नाही आहे। सगळं सुरळीत भेटेल, सगळं म्हणजे जीवन सगळं सुरळीत असताना पेट्रोल डिझेल हे व्यवस्थित मिळेल। सोशल मीडियावर आता बरेच काही कारणं देऊन मेसेज व्हायरल होत आहे, परंतु तसा कुठलाही प्रकार नाही आहे। जे काही आहे ते तुमच्यासमोर मी आपला स्पष्ट केलेलं आहे की जे काही आहे ते सुरळीत आपल्याला पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा मिळेल। पेट्रोल पंपावर हे गर्दी एवढी मोठी होऊन राहिली, मोदीनं पेट्रोल का आपण केलं अमरावतीमध्ये किती आहे की शिडीतले सगळे पेट्रोल पंप बंद झाले, पेट्रोल खतम झालं। असं आधी सांगायला पाहिजे ना महिनाभर पहिले मोदी साहेबांना। याच्या आधी मोदी साहेबांना सांगितलं असतं तर आम्ही सिच्युएशन चांगली ठेवली असती ना पेट्रोलची। एवढी मोठी परिस्थिती खराब कशाला आहे? लोक एवढे मोठे गर्दी करून राहिले, कशाला गर्दी झाली असती? एवढं बोलून मी माझ्या धन्यवाद करतो।